Hello students. So in this session we are going to study about uniform circular motion. Okay. एक छोटासा concept आहे uniform circular motion. We will try to understand here. बघा डायग्राम मध्ये मला दिसतंय काय तर एक माझ्याकडे पार्टिकल किंवा एक ऑब्जेक्ट आहे म्हणूयात किंवा पार्टिकल आहे पी इथे मेन्शन केलेला हा काय करतोय तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय about this circular path. Okay, as I have mentioned here, P is the particle performing uniform circular motion. ठीक आहे. आता एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा पार्टिकल हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कधी परफॉर्म करतो किंवा एखादा पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल असं आपण कधी म्हणू शकू जर त्या पार्टिकलचा स्पीड कॉन्स्टंट असेल अबाउट द सर्क्युलर पाथ तर आणि तरच आपण तो ऑब्जेक्ट किंवा तो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय असं म्हणू शकू बघा डेफिनेशन मध्ये तेच मेन्शन केलंय an object moving with a constant speed along a circular path is said to be in a uniform circular motion. जर एखादी ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडनं मूव्ह होत असेल एखाद्या कन्सिडर्ड सर्क्युलर पाथ मध्ये तर ती ऑब्जेक्ट किंवा तर तो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो असं मी म्हणू शकेन बघा डायग्राम मध्ये तेच पाहायला मिळते आपल्याला पार्टिकल पी कन्सिडर केला इथे हा काय करतोय कॉन्स्टंट स्पीडनं जर मूव्ह होत असेल अलॉंग द कन्सिडर्ड सर्क्युलर पाथ तर तो पार्टिकल पी माझा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल किंवा करतोय असं मी म्हणू शकते बरोबर आहे मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर एखाद्या पार्टिकलची किंवा ऑब्जेक्टची मला पाहायची असेल तर नेसेसरी रिक्वायरमेंट्स कोणत्या किंवा व्हॉट आर द नेसेसरी कंडिशन्स और रिक्वायरमेंट्स टू सी अ पार्टिकल और ऑब्जेक्ट performing uniform circular motion. We will try to understand here. बघा डायग्राम मध्ये दिसतंय काय मला तर एक व्हेलॉसिटी वेक्टर दिसतोय बरोबर आहे पार्टिकल पी पशी बघा इथे हा व्हेलॉसिटी वेक्टर मला दिसतोय बरोबर आहे हा व्हेलॉसिटी वेक्टर व्ही जो आहे हा कसा आहे बरं टॅन्जेन्शियल असलेला पाहायला मिळतोय मला त्या सर्क्युलर पाथला बघा हा जो सर्क्युलर पाथ आहे याला हा व्हेलॉसिटी वेक्टर कसा आहे टॅन्जेन्शियल आहे सपोज इनिशियली माझं पार्टिकल इथे हा वेलॉसिटी वेक्टर अपवर्ड पॉइंट आउट होतोय ठीक आहे डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी वेक्टर इज लाईक दिस विच इज टॅन्जेन्शियल टू द सर्क्युलर पाथ सपोज मी कन्सिडर करत असेल माझा पार्टिकल इथे आला ड्युरिंग द सर्क्युलर मोशन इथे आला माझं पार्टिकल सपोज ठीक आहे आता या केसमध्ये वेलॉसिटी वेक्टर मला असं पाहायला मिळेल ओके विच इज पॉइंटिंग लाईक दिस ओके मग इथे हे काय दिसतंय मला हा वेलॉसिटी वेक्टर कसा आहे टॅन्जेन्शियल आहे सपोज ड्युरिंग सर्क्युलर मोशन इथे माझा पार्टिकल पुढे आला इथे आला तेव्हा हा वेलॉसिटी वेक्टर कसा असेल माझा असा असेल ओके म्हणजे काय कळलं मला इथे तर ड्युरिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन each and every point along the circular path I observe velocity vector must be tangential बरोबर आहे अजून दिसतंय काय मला इथे तर बघा ऍक्सिलरेशन वेक्टर किंवा ऍक्सिलरेशन आपण म्हणूयात हे मला कसं पाहायला मिळतंय ऍक्सिलरेशन इज पॉइंटिंग टू द सेंटर ओ ऑफ द सर्क्युलर पाथ ओके बघा इथे ऍक्सिलरेशन वेक्टर दिसतोय कुठं पॉइंट आउट होतोय टू द सेंटर मग आता नेहमी लक्षात घ्या ड्युरिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन व्हेलॉसिटी वेक्टर तर टॅन्जेन्शियल पाहिजेच आहे सर्क्युलर पाथला पण त्या व्हेलॉसिटी वेक्टरचं थ्रू आउट द सर्क्युलर मोशन किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण म्हणूयात मॅग्निट्यूड त्या व्हेलॉसिटी वेक्टरचं कसं पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे बघा काय कळलं मला व्हेलॉसिटी वेक्टर किंवा आय विल से व्हेलॉसिटी इन केस ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन व्हेलॉसिटी वेक्टर कसं पाहिजे टॅन्जेन्शियल पाहिजे टॅन्जेन्शियल टू
सर्क्युलर पाथ. ओके. आणि अजून मॅग्निट्यूड कसं पाहिजे? मॅग्निट्यूड ऑफ दॅट व्हेलॉसिटी वेक्टर मस्ट बी युनिफॉर्म. दॅट्स इट. बरं, आता ऍक्सिलरेशन, वी विल सी अबाउट ऍक्सिलरेशन वेक्टर. ऍक्सिलरेशन वेक्टर जर डायग्राम मध्ये बघाल, इथे बघा ऍक्सिलरेशन वेक्टर कुठं पॉइंट आउट होते किंवा ऍक्सिलरेशन कुठं पॉइंट होते पाहायला मिळते, टू द सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन. ओके. अजून मला दिसतंय काय, तर हा ऍक्सिलरेशन वेक्टर किंवा हे जे ऍक्सिलरेशन आहे हे परपॅन्डिक्युलर आहे कशाला? टू दिस टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी. बघा, हा ऍक्सिलरेशन वेक्टर आहे, हा परपॅन्डिक्युलर आहे टू द टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी in case of uniform circular motion. अजून हा जो ऍक्सेलरेशन वेक्टर आहे याचं मॅग्निट्यूड कसं राहणार आहे? युनिफॉर्म. युनिफॉर्म राहणार आहे थ्रू आउट द सर्क्युलर मोशन. मॅग्निट्यूड या ऍक्सेलरेशन वेक्टरचं युनिफॉर्म असेल. ओके. म्हणजे आता मला इथे सेकंड इम्पॉर्टंट केस अबाउट ऍक्सेलरेशन वेक्टर काय कळाली, तर ऍक्सेलरेशन वेक्टर जो आहे हा परपॅन्डिक्युलर आहे. Acceleration must be, I'll say, perpendicular to, कशाला परपॅन्डिक्युलर आहे हा ऍक्सेलरेशन वेक्टर किंवा हे ऍक्सेलरेशन कशाला परपॅन्डिक्युलर आहे? या टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटीला, टू वेक्टर व्ही, टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी. ओके. बर, सेकंड इम्पॉर्टंट केस मला काय कळाली, ऍक्सेलरेशन वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं असायला हवं? थ्रू आउट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन युनिफॉर्म असायला हवं. ऍक्सेलरेशन वेक्टर मस्ट हॅव युनिफॉर्म मॅग्निट्यूड. ओके. आणि थर्ड इम्पॉर्टंट केस मला काय कळाली अबाउट ऍक्सेलरेशन वेक्टर, ऍक्सेलरेशन वेक्टर किंवा ऍक्सेलरेशन इन केस ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे कुठं पॉइंट आउट होतंय? टू द सेंटर ऑर टुवर्ड्स द सेंटर. सो डायरेक्शन of acceleration vector is towards center. Okay, so this necessary things I must understand while learning uniform circular motion. किंवा तुमच्या बुक मध्ये हे मेन्शन केलेलं आहे काय, तर दोन रिक्वायरमेंट्स सांगितलेले आहेत, टू रिक्वायरमेंट्स फॉर UCM or I'll say युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी दोन रिक्वायरमेंट्स. कोणत्या दोन रिक्वायरमेंट्स सांगितलेल्या? आता इथे बघा, ऍक्सेलरेशन वेक्टर हा टू द सेंटर पॉइंट आउट होतोय. दॅट इज नथिंग बट दॅट इज शोईंग अस सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर, आपल्याला माहिती आहे ना, द फोर्स विच इज डायरेक्टिंग टू द सेंटर वी कॉल इट ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. And the force which is pointing away from the center, that is nothing but centrifugal force. या कन्सेप्ट मला माहिती आहेत. बरोबर आहे. पण आता ठीक आहे, इथे मला दोन रिक्वायरमेंट्स काय मेन्शन केलेले बुक मध्ये, ऍज पर द बुक, दॅट इज टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कशी पाहिजे? टॅन्जेन्शियल. आणि सेकंड केस मेन्शन केलेली आहे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल force of suitable constant magnitude. Simple. So this is all about uniform circular motion. I hope you understand. आता जर मला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर समजलं तर पुढे आपल्याला छोटे छोटे एक्सप्रेशन्स पाहायचे इन केस ऑफ अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ज्यामध्ये मला पिरियड, रेडियस वेक्टर आणि अँग्युलर स्पीड युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या केसमध्ये डिटरमाइन करायचं. ओके. सो आय होप यू अंडरस्टँड अबाउट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.